बाजारामध्ये छान फणस उपलब्ध आहेत, तर अशा वेळेला आपले हे फणसाचे पोळे किंवा फणसाचे पॅनकेक हे झालेच पाहिजेत. तर कसे बनवायचे पाहूयात. झटपट होणारे फणसाच्या पोळ्या आपण करणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण हे पटकन करू शकतो. तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला 4 ते 5 चमचे खोबरं घ्यायचं आहे. ओलं खोबरं किसलेलं अर्धा वाटी मी घेत आहे. अर्धा वाटी मी गूळ घेत आहे. इथे 10 ते 12 मी इथे फणसाचे गरे घेतलेले आहेत. हा बरका फणस मी घेतलेला आहे. तर 10 ते 12 आपण गरे वापरणार आहोत. हे सगळ्यात आधी आपण वाटून घेणार आहोत. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घेऊया. आता हे चांगलं वाटून घेऊया. मिक्सरमध्ये आपण या सगळ्या मिश्रणाचा एक राऊंड केलेला आहे. आता याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया. थोडे थोडे तांदूळ घालून आपण वाटून घ्यायचं आहे. हे तांदूळ मी 7 ते 8 तास भिजत ठेवले होते. 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. आपलं फणसाच्या पोळ्या करण्याचं बॅटर तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे. फणसाच्या गऱ्यांचा जो ओलावा आहे त्याच्यामध्येच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे मी गॅसवरती काविळी गरम करत ठेवलेली आहे. याच्यावरती आपण पहिलं तूप लावणार आहोत आणि मग आपल्या ह्या फणसाच्या जे पोळ्या आहेत, फणसाचे पॅनकेकही आपण त्याला म्हणू शकतो, ते आपण करून घेऊया. तर हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते आपण कावळ्यावर अशा प्रकारे घालून घेऊया आणि व्यवस्थित त्यांना तूप घालून तसंच त्याच्यावर झाकण ठेवून आपण एक एक साईड व्यवस्थित शेकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले फणसाचे पोळे किंवा फणसाचे पॅनकेक दोन्ही साईडने खरपूस शेकून घेतलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.